नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र पार्थ काव्याला सांगत असतो की हे बघ, जीवा मात्र नेहमी आपल्या मनापासून जे काही त्याला आवडतं तर ते जगायला त्याला आवडते आणि तो तसंच जगत असतो। तेव्हा आता काव्य म्हणून जाते की हो, हे ते तर त्याला पहिल्यापासूनच अगदी तसेच आहे त्याचे, तर त्याला तसंच जगणं आवडतं। तेव्हा मात्र आता पार्थ काव्याकडे बघतो आणि तुम्हाला हे सर्व पहिल्यापासून असे तुम्ही का म्हणालात, काही माहिती आहे का जीवाबद्दल? तेव्हा आता काव्य पाहतच असते। त्यानंतर मात्र आता इकडे विक्रम घरी येतो आणि विक्रमने आता म्हणजे जीवाला काही आणलेलं नसतं, तो आता घरी निघून आलेला असतो। मानिनी विचारते की अहो हे बघा, जीवा नाही आला का? तर आता विक्रम म्हणत असतो की हे बघ, मी आता फ्रेश होऊन येतो आणि जेवायला येतो, तोपर्यंत आता जीवा येईल। तर मानिनी म्हणते की जीवा नाही आला, तर आता लगेच जीवा नाही आला असं म्हटल्यानंतर विक्रम म्हणतो की त्याला ऑफिसमध्ये अजून काम आहे, त्याचं काम संपलेलं नाही आणि तो त्याचं काम संपल्यानंतर येईल नंतर मागून। तेव्हा आता सगळे एम्प्लॉई वगैरे गेलेले आहे हे नंदिनीच्या लक्षात येते, कारण आता मानिनी आणि विक्रम ह्या दोघांचं बोलणं नंदिनीने ऐकलेलं असतं। नंदिनी लगेच आता जीवाला लिफ्ट देण्याचं ठरवते। त्यानंतर मात्र आता नंदिनी लगेच आता आपली बाईक घेते, तर जीवा आता इकडे विचारच करत बसलेला असतो की आता ऑफिसमधील ट्रेन वगैरे आहे, बस सगळं काही गेल्या असतील, मात्र आता घरी कसे जायचे? आणि त्याच वेळेस मात्र आता जीवाच्या चेहऱ्यावर आता प्रकाश पडतो आणि प्रकाश पडल्यानंतर आता जीवा म्हणतो की कोण आहे? तर आता नंदिनी त्याला घेण्यासाठी आलेली असते। तर आता नंदिनी लगेच म्हणते की काय म्हणजे मी तुम्हाला लिफ्ट दिली तर चालेल का? तर आता जीवा अगदी खुश होतो। जीवा म्हणतो की काय चकाचक बाई, चक्क तुम्ही मला घ्यायला आलात? तर आता नंदिनी म्हणते की हो। आता जीवाला इतका आनंद होतो, जीवा म्हणतो की चक्क तुम्ही आलात, खरंच आहे की मी स्वप्न पाहतो? नंदिनी म्हणते की खरंच मी तुम्हाला घ्यायला आले आणि नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघून आता हसतात। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।